पोरग साथीला जातंय म्हणून बाप पोराला पुढं पाठवून नंतर पाठीमागून त्या कीर्तनाच्या मंडपात दिसत होता. आज तो बाप दिसत नाही, पण आजच्या कीर्तनातलं बाबा माझ्या अंगावर काटा आला हे बोलताना. आजच्या कीर्तनातली अविनाश भारतीनं शिकलेली सगळ्यात मोठी गोष्ट जर कुठली असेल, आपला बाप देहरूपानं मरत असतो, चित्तरूपानं बुद्धिरूपानं आपल्यामध्ये जिवंत असतो. ही किती मोठी गोष्ट आदरणीय बाबा आज बोलले. म्हणजे जिथं आपली कला प्रगट होईल, जिथं माझं वक्तृत्व प्रगट होईल, जिथं यांच्या मृदंगाच्या साधनेमधून बोलाचं प्रगटीकरण होईल, यांच्या सुरांचं प्रगटीकरण होईल, ते सूर निघणार नाहीत, हे वक्तृत्व निघणार नाही, ते बोल निघणार नाहीत, ते आपल्या बापाची असलेली कृपा. ते बाप आपला आहे आपल्यामध्ये, तो विद्वत्तेच्या रूपानं आपल्यामध्ये बाप जिवंत आहे. ही फार मोठी गोष्ट. रामकृष्ण हरी. वैकुंठवासी जनार्दनराव विठोबाजी सावळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं इतकी गोड कीर्तन सेवा आदरणीय हरिभक्तीपरायण श्रीनिवास बाबा यांच्या अमृततुल्य आणि विद्वत्ता प्रचूर वाणीतून आपण सर्वांनी रसपान केलेलं आहे, ऐकलेली आहे. खरं तर गणेश बुवावर प्रेम करणारी ही सगळी मंडळी इथं उपस्थित आहेत. आता ते गडबडीत माझ्याजवळ आले आणि माझ्याजवळ येऊन म्हणतात सगळ्यांसाठी शाली आणल्यात, सगळ्यांची नावं घ्या, आपण शाली टाकू. मी म्हणतो, मी नाव घेतो, उखाण्यात घेतो, पण ह्यांच्यापैकी कुणीही ती शाल स्वीकारून दाखवायची. त्याचं कारण असं आहे की पिढ्यानपिढ्या ओढत आहे माणुसकीचा गाडा. बाबा बोलले मराठवाड्याबद्दल की पिढ्यानपिढ्या ओढत आहे माणुसकीचा गाडा, पुण्यवंतन भाग्यवंत हा आपुला मराठवाडा. गोदामाई घेऊन येते तिचे पवित्र पाणी, गोदामाई घेऊन येते तिचे पवित्र पाणी, ओठी अभंग संतांची तीच आमुची वाणी. इथे झोपला मंत्र एकच, माणूस माणूस जोडा, पुण्यवंतन भाग्यवंत हा आपुला मराठवाडा. आणि ही तुमची जोडलेली ही मिरास आहे, ही तुम्ही जोडलेली दौलत आहे. म्हणजे आदरणीय बाबांचं कीर्तन आपलं बोलणं झालं आणि मी लगेच मागच्या वर्षी होतो, यावर्षीही. त्याचं कारण आहे की जेव्हा माझ्या घरी आदरणीय गणेश महाराज होते मुक्कामी, तेव्हा फोन चालू होता बाबा, कंटिन्यू फोन चालू होता. आणि मला वाटतं नेवासेकर आपले मच्छिंद्र महाराज निकमांचं कीर्तन होतं. महाराजही मुक्कामी होते. महाराज वर माझ्या बेडरूमच्या वरच्या रूममध्ये थांबले होते. गणेश बुवा माझ्या वडिलांसोबत होते आणि त्यांचा फोन चालू होता. आई मला म्हणली, यार ते महाराज फोनवरच बोलायले, मध्ये जेवायला पण येईना, काहीच नाही. दुसऱ्या दिवशी मला माझ्या वडिलांनी एक गोष्ट सांगितली. माझे वडील म्हणले, तू आणि मी फोनवर किती वेळ बोलतो? मी म्हणलं, पप्पा बोलतो आपण थोडा वेळ. काल रात्री ते गणेश महाराज कुठून आले, कुठं आलेत, कोणाकडं थांबलेत, किती वाजता उठणार आहेत, कीर्तन कोणाचं आहे, पकवाज कोण वाजवणार आहे, कीर्तन झाल्याच्या नंतर कुठं जाणार आहे, कथा कुठं आहे, हे सगळं सांगत होते. मी म्हणलं घरी सांगत असतील बायकोला वगैरे. नाही रे म्हणे, ते त्यांच्या वडिलाला बोलत होते. म्हणजे छोट्यात छोटी गोष्ट आपल्या बापासोबत शेअर करणारा हा पोरगा, बापाबद्दलचं प्रेम, त्यांच्या बऱ्याच आठवणी आहेत. मला मागच्या वर्षी बालासाहेब महाराजांनी सांगितल्या होत्या, सोपानदादांनी सांगितल्या. म्हणजे पोराचं कीर्तन, पोरग साथीला जातंय म्हणून बाप पोराला पुढं पाठवून नंतर पाठीमागून त्या कीर्तनाच्या मंडपात दिसत होता. आज तो बाप दिसत नाही, पण आजच्या कीर्तनातलं बाबा माझ्या अंगावर काटा आला हे बोलताना. आजच्या कीर्तनातली अविनाश भारतीनं शिकलेली सगळ्यात मोठी गोष्ट जर कुठली असेल, आपला बाप देहरूपानं मरत असतो, चित्तरूपानं बुद्धिरूपानं आपल्यामध्ये जिवंत असतो. ही किती मोठी गोष्ट आदरणीय बाबा आज बोलले. म्हणजे जिथं आपली कला प्रगट होईल, जिथं माझं वक्तृत्व प्रगट होईल, जिथं यांच्या मृदंगाच्या साधनेमधून बोलाचं प्रगटीकरण होईल, यांच्या सुरांचं प्रगटीकरण होईल, ते सूर निघणार नाहीत, हे वक्तृत्व निघणार नाही, ते बोल निघणार नाहीत, ते आपल्या बापाची असलेली कृपा. ते बाप आपला आहे आपल्यामध्ये, तो विद्वत्तेच्या रूपानं आपल्यामध्ये बाप जिवंत आहे. ही फार मोठी गोष्ट. आणि अशा या सुंदर प्रसंगी हे सगळी गावकरी मंडळी, नातेगोती, सगळी मित्रपरिवार, वारकरी. बाबा एक वाक्य बोलले आत्ता, तुम्ही बालासाहेब महाराजांना सोडवाय गेले तेव्हा बाबा बोलले, कोणाचं लक्ष नव्हतं, पण बाबा बोलले की हे आपल्यात पाहिजे. आणि खरं सांगतो, हे आपल्यात पाहिजे आणि हे आपल्यात बऱ्याच जणांच्या नशिबी नसतं, ते तुमच्या नशिबी आहे. नाही तर आपल्यात बी बरेच जण आहेत, ठरवलं तरी जात नाहीत. आणि अजून सांगतो, आमच्या सहित, बाबा सहित आणखीन कुणी लोकांनी बोलू द्या, ते जातील याची गॅरंटी नाही. त्याचं बाबा तर येतच ना. कुठून आलेत? मोरारी बापूंना भेटून पुणे ते इथपर्यंत प्रवास साधा प्रवास आहे का? आणि निशाणा फाटापर्यंतचा प्रवास वेगळा आणि फाट्यापासून इथपर्यंतचा प्रवास वेगळा. येळेगाव. मला गणेश बाबा म्हणले हिंगोली सोडली सुरू करू. म्हणलं हिंगोलीत आल्यास सुरू करू नका, फाट्याला आले की सुरू करा.
कारण तिथून इथं यायला फार वेळ लागेल. पण एक वाक्य सांगू का, रस्त्याला डांबर नसलं तरी चालतं, माणसाचे मन डांबरट नसली पाहिजेत. आणि जिथं डांबरट मनं नसतात तिथं माणूस कुठेही जाऊन पोहोचत असतो. म्हणून सर्व वारकरी संप्रदायाच्या वतीनं, महाराजांवर प्रेम करणाऱ्या सर्व मित्र परिवाराच्या वतीनं मी त्यांच्या वडिलांना, आमच्या वडिलांना खऱ्या अर्थानं आदरांजली व्यक्त करतो. आणि आदरणीय बाबांनी इतकं सुंदर कीर्तन, इतकं चिंतनीय कीर्तन आणि तेवढंच मोकळ्या पद्धतीनं कीर्तन. बाबा एक बोलले, मी मोकळा आहे पण परंपरेनं बांधलेला आहे. आणि खरं सांगू का, वारकरी संप्रदायाचं हे वैशिष्ट्यच आहे. वारकरी संप्रदाय ही परंपरा जपून मन अंतकरण मोकळं ठेवून वागवायला शिकवतो. तो वारकरी संप्रदाय, तो वारकरी. वारकरी 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 म्हणजे काय बाबा, मी एक वाक्य सांगत असतो, बोलणं आणि वागणं याच्यातलं अंतर कमी करणं म्हणजे वारकरी होणं. आणि खऱ्या अर्थानं ती अनुभूती या निमित्तानं उपस्थित सर्वच गायक वादक, उपस्थित सर्व कीर्तनकार, सर्व स्नेही यांचे मी सावळे परिवारांच्या वतीनं, गणेश महाराजांच्या वतीनं, बबनदादाच्या वतीनं, सर्वांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो.